सकाळी लवकर उठून लवकर निघायचं असा प्लॅन रात्रीच झाला होता, पण तो काही सक्सेस होणार का? नाही. शेवटी उशीर व्हायचा तो झालाच, आणि इतका नाही तर अगदी 2 तास उशीर झाला आम्हाला निघायला. आता आम्ही कुठे जाणार आहोत, तर आमचा प्लॅन ठरला होता नाशिकला जायला. तर संडे आहे म्हणून एक वन डे ट्रिप तरी करूया, आणि खूप दिवस झाले आमचं चाललं होतं, पण आज तो दिवस आला आणि आम्ही आता निघालो आहे. आणि उशीर कोणामुळे झाला तर बघा, आमचे या महाराजमुळे उशीर झाला. अगदी रोजचा टायमिंग तो लवकर उठेल, पण आता बाहेर जायचं म्हटलं ना, मी एक व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं बघा, की मी कुठे गेली ना किती झोप येते याला काही कळतच नाही मला. तो अजूनही झोपेतच आहे. बरोबर आम्ही घरातनं निघाल्यानंतर ना 1 तास गाडीमध्ये पण झोपला. नाशिकला जायला आहे ना, जवळजवळ पुण्याहून तर पुणे ते नाशिक 5 तास तरी लागतात साधारण, आणि आम्हाला तर 5-5.5 तासही लागून जातात. कारण आम्ही अगदी थोड्या ठिकाणी कधी स्टॉप घेत जातो. सकाळी ना फक्त चहाच घेतला होता, म्हणून आता नाश्ता करूया म्हटलं. आणि जेव्हाही आम्ही ना नाशिक म्हणा किंवा माझ्या माहेरी, आमचा हा एकच रूट आहे, आणि तिथे आम्हाला ना हायवेला एक हॉटेल लागतं. खरंच खूप छान आहे. मुलांसाठी पण खरंच खूप मोठं गार्डन आहे, आणि खेळण्यासाठी अशी काही खेळणी पण आहेत. आणि अगदी थांबायचं म्हटलं ना थोडा विसावा पण होऊन जातो. जो खूप लाँग रूट राहिला ना, अगदी 1 तास कुठे जातो ना कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं इतकं स्वच्छता आहे ना, खूप स्वच्छता आहे. आणि काही ठिकाणी नाही तर स्टॉल पण आहेत, म्हणजे मसाले आहेत, काही भांडी वगैरे, गेम्स आहेत तिथं. खूप मोठं हॉटेल आहे आणि जेवण पण खूप छान आहे. तसं बघा, आता आल्या सर्वात आधी कृष्णाला असं वाटते की मला माझ्यासाठी सर्व गाड्या ठेवल्या आहेत तिथं. 1 राऊंड तर त्याला लागणारच होता. मग त्याने 1 राऊंड घेतला. आता त्याचं बघितल्यावर का दीदी शांत बसणार? नाही, तिलाही पाहिजे. तिने जरा वेगळंच घेतलं आहे. तिने पण 1 राऊंड मारला, आणि ह्या सर्व गाड्या घरी घेऊन जायच्या असं आज कृष्णाचं चालू होतं. अजून जा 1 राऊंड जा. जा. पूर्वा जा ना, तिथं बैस ना. हो बरं. कृष्णा स्टीअरिंग काढून टाकली बाबा. कृष्णा दीदी बघ कशी राऊंड मारते. तू काय करते कृष्णा? ए कृष्णा, अरे बाबा त्याला नाहीये काही, त्याला की नाहीये.